म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया ती आम्ही सुरू केली। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 28 जून रविवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज 28 जून रविवार आहे। आज जरी रविवार असला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये जमा केले जात आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज रविवार आहे, आज सर्व बँकांना सुट्ट्या आहेत, परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जात आहे। म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 28 जून रविवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात, जेणेकरून लाडक्या बहिणींनो जर तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचे जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमा होतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली होती। परंतु लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून जून महिन्याचे 1500 आता जमा केले जात आहेत। आणि खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आज 28 जून रविवार आहे, उद्या 29 जून सोमवार आहे, परवा दिवशी 30 जून मंगळवार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो 28 जून, 29 जून आणि 30 जून म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज रविवार, उद्या सोमवार आणि परवा दिवशी मंगळवार, तर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 जमा केले जात आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो फक्त जून महिन्याचे पैसे सोडले जात नाही, तर या जून महिन्यांच्या पैशासोबत गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा आता जमा केले जात आहेत। बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही भरपूर दिवसांपासून गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होतात, परंतु लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळून जात आहे। आणि लाडक्या बहिणींनो तुमचे जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की आज 28 जून रविवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 जमा केले जात आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणींना जर तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमची जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। आता बघा लाडक्या बहिणींना, मागच्या 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडम तर या तिघांमध्ये मागच्या 2 दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। तर या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून जून हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी 3700 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। हा 3700 कोटींचा निधी प्रमुख 10 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता 10 बँकांच्या माध्यमातून हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा केले जात आहेत। आणि लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात
आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या 24 हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात असतो. म्हणजेच लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला जून महिना संपत आलेला आहे. जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे. त्यामुळे आता या जून महिन्याचा हप्ता या जून महिन्याच्या शेवटच्या 3 दिवसांमध्ये जमा केला जात आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 28 जून, उद्या 29 जून आणि परवा दिवशी 30 जून या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 आता जमा केले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. इथून पुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत पाहायला गेलं तर प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या बहिणींच्या खात्यामध्ये त्या महिन्यामध्ये जमा केला जात असतो. परंतु मागच्या महिन्याचा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये उशिरा आलेला होता. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता आलेला होता, त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी आणि चिंता करण्याची गरज तुम्हाला आता भासत नाही, कारण सरकारच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. सर्व लाडक्या बहिणींची आता जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या 24 हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आज 28 जून रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत त्याचीच माहिती आता सांगत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, जर तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेमध्ये असेल तर तुमची जून महिन्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यानंतर लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या बहिणींचं बँक खातं बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे तर त्या बहिणींची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यानंतर लाडक्या बहिणींनो, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, सहकारी बँक, पतसंस्थांच्या बँका, सोसायटीच्या बँका, तर या बँकेमध्ये आणि पोस्ट बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. यासोबत लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 24 हप्ता अजून उर्वरित 5 बँकेमध्ये सुद्धा जमा केला जात आहे. तर त्या उर्वरित 5 बँका आणि सविस्तर पद्धतीने आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जात आहेत. तर ते 12 जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या. तर बघा लाडक्या बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा करण्यात आलेला होता. परंतु मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय काढण्यात आलेला होता, म्हणजे GR काढण्यात आलेला होता. GR काढण्यात आल्यानंतर तुम्हाला मे महिन्याचे पैसे जमा केलेले होते. त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी GR काढण्यात आलेला होता. यासोबतच निधीला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली होती. आता लाडक्या बहिणींनो, DBTच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा केले जात आहेत आणि तुमचे जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या 24 हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यांमधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 जमा केले जात आहे तर ते प्रमुख 12 जिल्हे कोणकोणते आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर पुणे शहर. बघा पुणे शहरामध्ये 7 लाखांपेक्षा जास्त बहिणी राहतात. म्हणजेच पुणे शहर, मुंबई शहर या 2 जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त बहिणींची संख्या आहे. त्यामुळे सर्वात अगोदर पुणे शहर आणि मुंबई शहर या 2 जिल्ह्यातील बहिणींची निवड करण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर या 2 जिल्ह्यांमध्ये अजून काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच पैसे जमा केले जाणार आहे. तर ते उर्वरित जिल्हे सविस्तर पद्धतीने आता आपण पाहणार आहोत. बघा लाडक्या बहिणींना, विचार करायला गेलं तर या लाडकी बहीण योजनेला आता तब्बल 2 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजेच लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजना 24 जून 2024 सालामध्ये सुरू करण्यात आलेली होते. आता लाडक्या बहिणींनो, त्या लाडकी बहीण योजनेला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे. बघा, फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर शब्द दिलेला होता की ही लाडकी बहीण योजना कधी सुद्धा बंद होणार नाही. जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत बंद होणार नाही. आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना सुरूच आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपये दिले जात आहेत. जरी इकडे तिकडे थोडंफार होत असलं तरी पण पैसे मिळत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज
आता भासत नाही। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 जमा केले जात आहे, तर ते प्रमुख 12 जिल्हे कोणकोणते आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमची जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। इथून पुढे तुम्हाला जून महिन्याच्या 24 हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो आज खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या 24 हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो अखेर तुम्हाला आज खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो जून महिन्याचा हप्ता 3 टप्प्यांमध्ये सोडला जात आहे। बघा पहिला टप्पा आज रविवार आहे, तर आज 28 जून रविवार रोजी पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचे पैसे सोडले जात आहेत। उद्या 29 जून सोमवार आहे, तर उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जातील आणि परवा दिवशी 30 जून मंगळवार आहे, तर परवा दिवशी तिसऱ्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचे 1500 आता सोडले जाणार आहे। तर आपण आज पहिल्या टप्प्यामधील ज्या 12 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचे 1500 सोडले जात आहे, तर ते पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे कोणकोणते आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची लाडकी बहिणींनो खऱ्या अर्थाने जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपून जाईल। तर बघा लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, यासोबत पुणे जिल्हा, यानंतर रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, यासोबत यवतमाळ जिल्हा, नागपूर जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, यानंतर जालना जिल्हा, या साईडचा परभणी जिल्हा आणि बीड जिल्हा। तर बघा या प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड सर्वात अगोदर करण्यात आलेली आहे। सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यांमध्ये आता पैसे जमा केले जाणार आहेत, कारण लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता या 12 जिल्ह्यांमध्ये उशिरा आलेला होता, त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर सोडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तुमचं बँक खातं SBI बँकेमध्ये असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, HDFC बँक, IDBI बँक या बँकेमध्ये असेल तर तुमची आता जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी लवकरच शासन निर्णय काढण्यात येणार आहे। शासन निर्णय काढण्यात आला की लगेच पैसे वितरणाला सुरुवात होत असते, त्याच पद्धतीने आता पैसे जमवायला सुरुवात होणार आहे। सर्व बहिणींच्या आता जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे, त्यामुळे काळजी करू नका।